नमस्कार. आज परमपूजनीय ऋषितुल्य शांताराम बापू यांचे तृतीय पुण्यस्मरण अभिवादन करण्यासाठी आपण एकत्रित आलो आहोत. आज आपल्यासोबत ॲडव्होकेट प्रमोदजी पाटील त्यांचे भाचेराव आपल्यासोबत मुलाखतीसाठी आहेत. त्यांनी बापूंवरती एक पुस्तक, छानसं पुस्तक लिहिलं आहे, तीर्थरूप नावाचं. त्या तीर्थरूप पुस्तकामध्ये त्यांनी बापूंचं पूर्ण जीवन कसं होतं, त्यांच्या दृष्टीने बापू कसे जगले, ह्याचं एक छानसं पुस्तक लिहिलेलं आहे. तर आज आपण त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आज त्या पुस्तकाचं एक छोटंसं विश्लेषण करूया. तर मी ॲडव्होकेट प्रमोद पाटलांचं खूप खूप स्वागत करतो. पाटील साहेब, बापू, सर्वात प्रथम बापू, शांताराम बापू यांच्या नावाचा अर्थ काय? खरं तर नाव ठेवत असताना आपण सर्वजण खूप विचारपूर्वक ठेवत असतो. खरं तर बापूंचं नाव शांताराम ठेवत असताना आमच्या मनोया असतील किंवा त्यांचे वडील असतील, यांनी खूप विचारपूर्वक ठेवलेला आहे. शांताराम त्या शब्दांमध्ये अर्थ आहे. शा म्हणजे सागराप्रमाणे शांत, ता म्हणजे सूर्याप्रमाणे तेजस्वी, राम म्हणजे रामाप्रमाणे तत्व, ईश्वर, कर्तव्यनिष्ठ, मर्यादा पुरुषोत्तम, म म्हणजे मनुष्य जन्मात महान करण्यायोग्य. असं त्यांचं नाव ठेवत असताना खरं तर त्या नावाप्रमाणे ते जगले. हे नाव तर खूप खूप सुंदर, म्हणजे तुम्ही त्याचं लेख, त्याचं जे अनुवाद आहे तो खूप सुंदर केला. पण बापूंवरती माहिती घेण्यापूर्वी असं म्हणतात की पोराला त्याचे गुण ही आई देते. पोराला पूर्णपणे संस्कार घडवण्याचं काम आई करते. तर मला थोडंसं त्यांच्या आईबद्दल, म्हणजेच आमच्या मनू आजीबद्दल थोडी माहिती सांगाल का? त्यांचं बालपण कसं होतं, त्यांचं बालपण कशा पद्धतीने गेलं? खरं तर मनुआई या थाळनेर गावच्या, शिरपूर तालुक्यातील थाळनेर गावच्या अत्यंत सधन कुटुंबातल्या महिला. एकूण या 4 बहिणी, त्याच्यातल्या 2 बहिणी या कानपूरलाच, भगीरथबाई, मनुआई या कानपूरला यांचं वास्तव्य. यांचं बालपण, यांचं तारुण्य, लग्न सोहळा हा थाळनेरला झाला. थाळनेर हे 7 पाड्यांचं. त्या थाळनेर गावातून ह्या कन्या जेव्हा कानपूरला आल्या त्यावेळेस यांना 7 मुलं भगवंताने दिलीत. त्याच्यामध्ये मोठे जिभाऊ होते, दासभाऊ होते, बापू स्वतः आणि पुण्यातले आबा. या मनुआईंना 3 मुली, बायजाबाई, आरस्तोळबाई आणि जिजाअक्का. असे 7ही मुलांना लहानाचं मोठं करण्याचं खूप मोठं कसरत मनुआईंना करावं लागलं. विवाहाचे प्रसंग जुन्या पद्धतीचे होते. त्यावेळेस तो काळ खूप वेगळा होता. आता मुलांचे वय 18-21 हवं आहे, परंतु बालपणातच विवाह होत होता. परंतु मनुआईंना 7 मुलं झाल्यानंतर वैधव्य आलं. त्या वैधव्याच्या या भीषण प्रसंगी पुण्यातले आबा हे 2च वर्षाचे होते. अशा वेळेस 60 एकर जमीन आहे आणि ही पूर्ण 60 एकर जमीन सांभाळायची, मुलांना लहानाचं मोठं करायचं, ही तारेवरची कसरत माझ्या मनुआई करत होत्या. त्या प्रचंड धाडशी होत्या, मेहनती होत्या, त्यांचं पूर्ण दक्ष होत्या. शेती करताना त्या रात्री त्या शेतावर झोपायच्या. असे प्रसंग मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी पाहिले. त्यामुळे ती महिला विरसली होती असं मला वाटतं. वा, म्हणजे बालपण एक कष्टाने भरलेलं बालपण, भरपूर भावंड असलेलं बालपण, 7 भाऊ बहिणी, हे खूप मोठं कुटुंब, आणि त्यात विधवा होणं आणि एवढ्या पोरांना सांभाळणं हे काय सोपं काम नाही. त्या बालपणाच्या ह्याच्यात बापूंच्या शिक्षणाबद्दल, बापू कसे शिकले, बापू कितपर्यंत शिकले, त्याच्याबद्दल काही माहिती? खरं तर बापूंचा जन्म हा 1947चा. नुकतं स्वातंत्र्य मिळालं होतं.
स्वातंत्र्याच्या काळाच्या धगधग त्यांना माहीत होत्या. त्यांचं बालपणाचं शिक्षण मॅट्रिकपर्यंत झालं. तेव्हा मॅट्रिक म्हणजे ग्रॅज्युएशन सारखं असायचं. मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेत असताना त्यांच्यासोबत कांबूरचे धंगाजाबा, हांडू अण्णा, लिंबाजी भाऊ, बारका बापू, चंद्रा बापू असे हे बालपणातले सवंगडी. परंतु दोंडाईच्याला शिकत असताना ते हॉस्टेलला राहत होते. मॅट्रिकला हॉस्टेलला राहून शिक्षण करत असताना दोंडाईचे आमदार बापूसाहेब रावळ हे मात्र गर्भश्रीमंत कुटुंबात जन्माला येऊन सुद्धा ते बापूंच्या सहवासात मॅट्रिकच्या त्या कॅन्टीनला जाऊन त्यांच्याबरोबर जेवणाचा आस्वाद घ्यायचे. त्यामुळे बापूंच्या शेवटच्या क्षणापर्यंत आदरणीय बापूसाहेब रावल हे खरे सख्खे मित्र लाभले होते. बापूंचं मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण पुढे ते बापू शिकले असते तर खरे एका जिल्ह्याचे कलेक्टर झाले असते. त्यांच्यातली बौद्धिक विद्वत्ता, त्यांची मानसिकता, त्यांचं राहणीमान, त्यांचे एक एक तत्वासाठी जगलेले असं एक भव्य दिव्य कर्मयोगी व्यक्तिमत्व बापूसाहेब मॅट्रिक झाले. वा, म्हणजे बापूंमध्ये भरपूर सारे गुण होते. पण या कष्टाच्या काळामध्ये असे बापू तर मॅट्रिकपर्यंत होते, मॅट्रिकपर्यंत शिकले, पण त्यांना पुढे शिकता नाही आलं. त्याच्या मागचं कारण काय? खरं तर बापू साहेब मॅट्रिक सोडण्याचं कारण हेच की आई घरामध्ये विधवा आहे, 60 एकर जमीन आहे. दासभाऊ जे घरामध्ये होते तर शेतीकडे लक्ष नव्हतं. जीवभाऊ शरीराने थोडे अपंग होते. मग अशा प्रसंगी लहान भाऊ शिक्षण घेतोय, जे पुण्यात आता आबासाहेब वसंतराव पाटील आहेत. तर बापूंनी मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेऊन शिक्षणाला तिलांजली दिली आणि पूर्णपणे शेतीवरती वाहून घेतलं. लहान बंधूला शिकवण्यासाठी मात्र त्यांचा एक संकल्प होता की माझ्या कुटुंबातून माझा लहान भाऊ शिकला, तो मोठा झाला तर माझं कुटुंब हे प्रगतीपथावर जाईल. हा मात्र त्यांचा नेहमी शिक्षणाच्या बाबतीतला ध्यास होता. म्हणून त्यांनी आबांना शिकवलं. आबाला शिकवताना मात्र एक प्रसंग असा आहे की बापूंची त्यावेळची 1972ची स्थिती दुष्काळग्रस्त होती. अशा प्रसंगामध्ये आबांना शिकवायचे तर पैसे तर नाहीत. मग शेजारचं गाव विखरण आहे, तिथले उंबर गजमल पाटील यांचं फार मोठं योगदान लाभलं आणि त्यांनी मात्र शिक्षणाला पैसे पुरवले. बापूंनी नेहमी मात्र उंबर गजमल पाटील विखरणचे यांचं सदैव ऋण व्यक्त करत गेले. असं योगदान घेऊन बापूंनी भावाचं शिक्षण पूर्ण केलं. बंधुत्व हा भाव बापूंमध्ये होता. बापूच नाही तर त्यांच्या भावंडांमध्ये सुद्धा दिसतो हा भाव. तर ही आजच्या जगामध्ये खूप मोठी गोष्ट आहे. हे असताना बापू मॅट्रिक नंतर त्यांनी शिक्षणाला तिलांजली दिली, त्यांनी शेती सांभाळली. पण मी जेव्हाही गावाला आलो, जेव्हाही गावाच्या परिसरात फिरलो, तेव्हा बापूंबद्दल, राजकारणाबद्दल भरपूर गोष्टी आहेत. तर बाबांचं राजकारणामध्ये किती योगदान आहे ह्याच्यावर तुमची छोटीशी एखादं उदाहरण, छोटाशी टिप्पणी मिळाली तर आमच्या दर्शकांना खूप आवडेल. खरं तर इंग्रजीमध्ये असे एक म्हण आहे की पॉलिटिक्स इज अ व्हेरी डर्टी गेम. म्हणजे राजकारणात चांगल्या माणसाने जाऊ नये, पण चांगली माणसं राजकारणात गेल्याशिवाय पण चांगली कामं होत नाहीत. बापूंचं जीवन मी जवळून पाहिलंय. अत्यंत पारदर्शक जीवन जगत असताना त्यांनी एक एक तत्वासाठी जगले, कर्तव्यासाठी जगले. त्याची कर्म योग फार मोठा आहे. जेव्हा त्यांना सरपंच पदाची संधी मिळाली त्यावेळेस त्यांनी गावाचे 8 वर्ष सरपंच पद भूषवलं. या 8 वर्षामध्ये त्यांनी गावाच्या सर्वांगीण विकासाकरिता अनेक अशा योजना राबवल्या. किंबहुना घरातून पैसे टाकले असतील. योजना राबवत असताना आज आपण जे पाहतो की एखाद्या योजनेतून काही काढता येईल का, कुठं कटछाट करता येईल का, या हेतूने राजकारण केलं जातं. पण बापूंचं राजकारण हे निस्वार्थ भावाने, निष्काम कर्मयोगाने केलं. बापूने गावामध्ये अनेक आदिवासींना घरं बांधून दिले, रस्ते चांगले केलेत, अंडरग्राऊंड गटारी केल्यात, पाण्यासाठी
विहीर खोदल्यात, पाईपलाईन करून आणल्यात. बापूंचं गावातलं वातावरण हे त्यावेळेस सरपंचपद असताना अत्यंत आल्हाददायक, उत्साही आणि विकासाच्या प्रगतीकडे जाणारं राजकारण बापूंनी केलं. वा, म्हणजे एक आदर्श राजकारणी कसं असावं ह्याचा पण एक गुण बापूंनी त्यांच्या आयुष्यात दाखवला. पण एवढं सगळं असताना बापूंमध्ये तत्वनिष्ठा हा एक गुण, ह्याबद्दल काही माहिती? खरं तर बापू हे मॅट्रिकच झाले होते. पुढे शिकले असते तर मी म्हटलं कलेक्टर झाले असते किंवा आमच्यासारखे वकील व्यवसायात आले असते तर खरे एखादे मोठे न्यायाधीश झाले असते. कारण त्यांना न्याय अन्याय कळायचा आणि तत्वासाठी जगणारी माणसं. एकदा त्यांच्याच घरामध्ये त्यांचा चुलत बंधू हा सालदारकी करत असताना त्यांनी विहिरीत आत्महत्या केली. त्याचं रीतसर पंचनामा केला, पोस्टमॉर्टम केलं, त्याची विल्हेवाट लावली. परंतु त्या पोलीस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याने बापूंकडनं लाच मागितली. बापूंना हे मात्र पटत नव्हतं. कोणी तहसीलदार किंवा तलाठी यांनी काही चुकीचं केलं तर बापूंना सहन होत नव्हतं. त्यामुळे बापूंनी पैसे न देता सरळ अँटी करप्शन डिपार्टमेंटला पाचारण करून त्या ऑफिसरला सस्पेंड केलं होतं. असे अनेक तत्त्वचे व्यक्तिमत्व जगलेत. त्यामुळे बापू हे या पंचक्रोशीमध्ये, तालुक्यामध्ये तत्वनिष्ठ म्हणून ओळखले जातात. अशा समाजात सुद्धा तत्वनिष्ठ असणं म्हणजे हा गुण खूप मोठा गुण आहे आणि हे तुम्ही सांगितलेल्या उदाहरणात नक्कीच दिसून येतं. आणि मी स्वतः हा गुण माझ्या बापूंकडनं यावा ह्याचा प्रयत्न सुद्धा करेल. आता एवढं सगळं असताना सुद्धा तत्वनिष्ठ असणं, कर्तव्यनिष्ठ असणं, हे सगळं असताना ज्ञान आणि कायदा ह्याचं पण ज्ञान बापूंना खूप होतं. पण बापू फक्त मॅट्रिक पास होते, पण हे ज्ञान बापूंनी कसं गोळा केलं आणि ह्याचा उपयोग बापूंनी त्यांच्या जीवनात कुठे कुठे आणि कसा कसा केला ह्याबद्दल एखादं उदाहरण असेल तर? खरं तर बापूंनी फार संकटातून खूप याच्यातून पुढे आले. बापूंना अडचणी खूप आल्या. बापूंनी गावामध्ये शेती केली, बापूंनी राजकारण केलं. अनेक गावापासून गल्लीपर्यंत, दिल्लीपर्यंत, मुंबईपर्यंत, मंत्रालयापर्यंत अनेक ठिकाणी केसेसमध्ये पण गेले. परंतु बापूंची बुद्धी चातुर्य आणि प्रासंगिकता, कधी केव्हा कुठे कसा अर्ज करायचा याची कायद्यातली नेक बापूंना माहीत होती. त्यामुळे बापू हे कलेक्टरकडे असू द्या, तहसीलदारकडे असू द्या, कोर्टात असू द्या अथवा मंत्रालयात असू द्या, कारण बापूंच्या कुटुंबामध्ये हाड विहीर किंवा हाड जमीन हा जमिनीचं प्रकरण जेव्हा उदयास आलं त्यावेळेस बापूंना मात्र मंत्रालयापर्यंत स्वतः जावं लागलं. त्यावेळेस अनेक वकिलांची मदत घेतली. त्यावेळेस मात्र एक योगदान विरदेचे संभाजीराव देवकर ॲडव्होकेट यांचं आहे. ते बापूंच्या खांद्याला खांदा लावून मात्र मंत्रालयात जायचे आणि यशस्वीपणे त्यांनी हाड जमिनीचं प्रकरण पूर्णपणे आपल्या बाजूने यशस्वीपणे करून घेतलं. असं कायद्यातले पंडितही होतं. म्हणजे ह्या प्रकल्पातून बापूंनी अनेक गावांना जे लाभ मिळाला असेल, म्हणजे ह्यातून मी समाजाला काहीतरी देणं लागतं ह्याची एक भावना बापूंनी नेहमी जोपासली. पण राजकारण किती वर्ष राजकारण चाललं. काही वेळ आला असेल ज्यावेळेस बापू म्हटले असतील की बस झालं राजकारण. त्यानंतरचं आयुष्य कसं होतं बापूंचं? बापूने राजकारण केलं, यशस्वी केलं, परंतु पुन्हा राजकारणाकडे मात्र कधीच गेले नाहीत. सुरुवातीला डॉक्टर हेमंतराव देशमुख नानासाहेबांच्या बरोबर सतत राहिले. बापूसाहेब रावळ कुटुंबाशी राहिले. त्यानंतर बापूंनी संकल्प केला की पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले दादाजींचा महान परिवार आहे. पूजनीय दादाजींनी हातामध्ये श्रीमद भगवद्गीता घेतली, प्रेम दिलं आणि गावामध्ये स्वाध्यायी परिवाराची मुहूर्तमेळ होती. तर ज्यावेळेस बापूजी हे राजकारण निवृत्त झाले तर पूर्ण वेळ स्वाध्यायी झाले.
स्वाध्याय केंद्र असेल, स्वाध्यायाच्या भक्तिपेरी असेल, स्वाध्यायाच्या तीर्थयात्रा असतील, स्वाध्याय परिवाराचे प्रयोगांमधले पुजारी असतील, स्वतःच्या जमीन योगेश्वर कृषीला देणारे बापू हे अनेक वेळा विद्यापीठामध्ये गेले हिशोब देण्यासाठी. त्यामुळे बापू पूजनीय दादाजींच्या विचारावरती खूप छानपैकी चिंतनिका द्यायचे, भावफेरी करायचे, असलित प्रत्येकाला उदाहरणासह पटवून द्यायचे. असं एक कौशल्य बापूंमध्ये पूजनीय दादांमुळे आलं होतं. पूजनीय दादाजींच्या कार्यात असताना एक बोधवचन, अतिथी देवो भव. तर अतिथी देवो भव हे बापूंनी आपल्या जीवनात कसं उतरवलं याबद्दल काही माहिती? खरं तर आपण जीवन जगत असताना आपल्या घरी, आपल्या कुटुंबामध्ये अनेक लोक येत असतात. आम्ही तर खरं पुणेकर आहोत, त्यामुळे आलेल्या अतिथीला म्हणतो की पाणी घ्याल का. खरं भगवंताने पाणी दिलंय तर घरात आलेल्या व्यक्तीला पाणी द्यावं, चहा द्यावा, वेळ असेल तर जेवणाविषयी विचारावं. परंतु बापूंच्या कुटुंबामध्ये कोणीही अनोळखी असू द्या, ओळखीचं असू द्या, प्रथम पाणी आणि चहा हातात येणार. दुपारचे वेळ असेल तर त्या व्यक्तीला जेवण दिल्याशिवाय बापू जाऊ द्यायचे नाही. त्यात आमची मनुआई बापूंपेक्षा पुढचं पाऊल होती. एकदा तर असेच वाटसरू आले, रात्र 7:30-8 वाजले होते. मा आम्हाला जेवण दे, आम्हाला झोपू दे. ओट्यावरती त्यांना अंथरून दिलं, पांघरून दिलं. मात्र ते अतिथी पाठीच सगळं अंथरून पांघरून घेऊन गेलेत. असेही प्रसंग घडले होते. परंतु बापूच्या जीवनामध्ये अतिथी देवो भव हे जे ब्रीद वाक्य पूजनीय दादाजींचं ते पुरेपूर मी माझ्या समोर मी बापूंच्या जीवनाचा साक्षीदार आहे. त्यामुळे ते त्या शब्दाला पूर्णपणे जगले. बापूंची मायभूमी, बापूंची कर्मभूमी ह्याचं व्याख्या काय आहे? बापूंचं खरं जन्मगाव होतं कामपूर, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे. गावामध्ये सदन शेतकरी, 120 एकरचे मालक, गाई म्हशींचा गोठा. बापूंना आम्ही खूप वेळा सांगायचो की बापू आपण एखाद्या परदेश दौरा करू, एखाद्या तीर्थक्षेत्री जाऊ. बापू मिश्किलपणे आम्हाला सांगायचे की भाऊ खरं तर माझे गाई म्हशी हे माझं पशुधन आहे आणि माझी कृषी ऋषी माझी जमीन आहे. त्यामुळे बापूंनी कधीही परदेश दौरा केला नाही. परंतु एक दिवस आले असते तर संध्याकाळपर्यंत बापू हे कानपूरला पोहोचणार. कारण ते म्हणाले की माझे गाई म्हशी गुरं मी नाही पाहिले तर मी जगू शकणार नाही. असं त्यांचं पशुप्रेम, निसर्गप्रेम, मानवप्रेम हे आम्ही वास्तव पाहिलेलं आहे. पण शेतीबद्दल काय? शेतीमध्ये ते कसे पारंगत होते? शेती त्यांनी कोणत्या पद्धतीची शेती केली? सुरुवातीला जेव्हा मनुआई या विधवा झाल्या त्यावेळेस साधारणतः 60 एकर जमीन होती. पुढे बापूंनी काही जमीन वाढवली. त्यांचे कर्तृत्वान मुलं दुर्गेश पाटील साहेब यांनी काही जमीन वाढवली. आज बापूंच्याकडे 120 एकर जमीन होती. त्या संपूर्ण जमिनीला पाणी दिलं गेलं पाहिजे यासाठी बापूंनी 7 विहिरी खोदल्या, पाईपलाईन केली, 100% ठिबक केलं. त्या वसुंधरेला शेवटपर्यंत हिरवगार ठेवलं. बापूंनी शेती करताना त्या शेतीमध्ये शादा, खेतिया इथून ट्रकच्या ट्रक शेणखत आणायचे, त्या शेतीमध्ये टाकायचे. प्रचंड प्रमाणामध्ये गहू पिकवायचे, कपाशी पिकवायचे, मिरची पिकवायचे, भुईमूग काढायचे. असं सधन शेतकरी हा कसा असावा? फळबाग लावायचे, डाळिंब लावायचे. असं प्रगल्भ व्यक्तिमत्व ज्यांनी शेती केल्यामुळे त्यांना आदर्श शेतकरी पुरस्कार धुळ्याचे SP साहेबराव पाटील यांच्या हस्ते एका कार्यक्रमात दिलं गेलं होतं. त्यामुळे आदर्श जीवन शेतीच्या बाबतीत बापू जगले. आपण बापूंच्या जीवनात कर्मयोग तर बघितला, आपण बापूंच्या जीवनात ज्ञानयोग पण बघितला. पण भक्तियोगाबद्दल काय सांगाल तुम्ही? भक्तियोग कसा होता?
मी बालपणात असताना मला गजानन महाराजांच्या दर्शनाला घेऊन जायचे. गावातले शेकडो लोकांना गजानन भक्त केलं. पुढे पूजनीय दादाजींचे स्वाध्यायी झाले. त्यामुळे दादाजींच्या स्वाध्यायीमुळे सकाळची प्रातःप्रार्थना, संध्याकाळची 8:30ची सायं प्रार्थना हे बापू हयात असेपर्यंत संकल्पमूर्ती होते. सकाळी उठल्यानंतर देवपूजा झाल्याशिवाय त्यांची देवपूजा म्हणजे शास्त्रोक्त पूजा असायची. कारण दादाजी म्हणतात की देवाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो डोळस असावा. मग बापू नेहमी म्हणायचे की इंटेलेक्च्युअल लव्ह टुवर्ड दी गॉड, देवाकडे बौद्धिक बघा. आणि देवाला बापू पूजेला बसल्यानंतर सुंदर गरम पाणी घेऊन देवांची आंघोळ करून त्यांना गंध अक्षता वाहून मनोभावे पूजा झाल्यानंतरच भौतिक कर्माला हात लावायचे. बापू मुळातच आध्यात्मिक महापुरुष होते. त्यांना देव, भक्ती, अन्नदान, कीर्तन, भजन याविषयी प्रचंड व्यासंग. द्वारकाधीशांच्या मंदिरामध्ये दरवर्षी आषाढी आणि कार्तिक एकादशीला यात्रा होते. त्या यात्रेला सुद्धा बापू स्वतःहून हजर राहणार, योगदान देणार, मंदिराला योगदान देणार. गावामध्ये सुख आणि शांती नांदावी याकरिता बापूंचा नेहमी सदैव शांती मार्ग, भक्ती मार्ग, भजन, कीर्तन, ज्ञानयोग, अन्नदान असे सदैव उपक्रम बापू हयात असेपर्यंत चालले. त्यामुळे बापू हे खरंच त्या गावाच्या बांधणीसाठी नेहमीच सदैव योगदान देणारं व्यक्तिमत्व होतं. जसं तुम्ही मगाशी म्हटले की बापूंचे 2 पोरं जसे योगेशजी पाटील आणि जयवंतजी पाटील, ह्यांच्याबद्दल थोडी माहिती तुम्ही सांगाल का की आता सध्या ते कसे प्रगत झाले, ते काय करत आहात, त्यांचं शिक्षण वगैरे काही माहिती त्यांच्याबद्दल मिळाली तर प्रेक्षकांना ऐकायला. बापू लग्नानंतर तब्बल 12 वर्षे मुलं झाली नाही. त्या दरम्यान मी आणि विश्वास आम्ही लहानाचे मोठे बापूच्या सहवासात झालो. बापून आणि आमच्या मम्मी यांचं आम्हाला जे प्रेम मिळालं ते वडील आणि आईसारखं प्रेम मिळालं. या 12 वर्षाच्या कालावधीमध्ये आजी अनेक व्रत वैकल्य करायची, परमेश्वराचा उपवास करायची, संतोषी मातेचा उपवास करायची, माझ्या बापूला मुलं व्हावेत याच्यासाठी साकडं घालायची. अशी तिची गोडी भक्ती होती आणि निष्ठापूर्वक होती. बापूंना 12 वर्षानंतर जे मुलं झाली तर भगवंताने 3 सुपुत्र दिले. मोठे दुर्गेश, जयवंतराव आणि रत्ना. जेव्हा ही 3 मुलं जन्माला आली त्यावेळेस बापूच्या घरामध्ये खरं नंदनवन फुललं. कारण आम्ही 12 वर्षे आम्ही या बाळांच्या मुखदर्शनासाठी खूप प्रचंड आतुर होतो. जसं बापूंनी जीवन जगले तसं बापूंचे ही मुलं हे फार कर्तृत्ववान आहेत. दादासाहेब दुर्गेश पाटील यांचं जीवन पाहिलं तर बापूंची प्रतिकृती आहे. त्यांनी आता ह्या संपूर्ण तालुक्यामध्ये सामाजिक कामाचे योगदान देत आहेत. उद्योगपती झालेले, अनेकांना नोकरीची संधी दिलेली आहे. पुण्यामध्ये गेल्या 2003 पासून गजानन एंटरप्राइजेस नावाची संस्था काढून त्यांनी अनेकांना कामाची संधी उपलब्ध करून दिली. ते बापूंसारखे कुटुंब वत्सल आहेत, सगळ्यांना घेऊन चालणारे आहेत. त्यांचे दुसरे बंधू जयवंतराव पाटील हे पुण्यामध्ये बांधकाम व्यवसायामध्ये प्रतिदेश बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांची बहीण रत्ना या कॉम्प्युटर इंजिनियर असल्यामुळे SSUPS कॉलेज धुळ्याला त्या सिनियर कॉलेजला प्राध्यापिका आहेत. असं हे गोंडस कुटुंब फुललं, वाढलं, प्रगतीपथावर आलं. याचं सर्व श्रेय आमच्या ऋषितुल्य बापूंनाच जातं. कारण बापूंना माहीत होतं की माझ्या कुटुंबातून ज्ञानगंगा दिली, विद्या प्राप्त केली तर बापूंना खूप प्रचंड आनंद व्हायचा. बापू जेव्हा जेव्हा आम्ही बसायचो तेव्हा बापू म्हणायचे की माझा गौरवला जर्मनीला पाठवा, सौरवला वकील करा. राजेंद्र आप्पांची कन्या वकील झाली, त्यांचा मुलगा यश हा इंजिनियर झाला. आबासाहेबांचे दोन्ही मुलं उच्च शिक्षित झाले. 25-50 जण उच्च शिक्षित झाल्यामुळे बापूंना मनस्वी प्रचंड आनंद व्हायचा. त्यामुळे बापूंना हे सगळं सगळं जातं. पण एक शेवटचा प्रश्न, मी जेव्हा पुस्तक वाचत होतो पुस्तकात एक पॉईंट होता
बापू माझा लेकूरवाळा. ह्याचं थोडं विश्लेषण द्याल का तुम्ही? खरं तर हा प्रसंग फार भावनिक आहे. तो माझ्या आणि विश्वाच्या जीवनातला बालपणातला आहे. मांडळ आमचं गाव, आमचे वडील, आमची आई या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये होत्या. जेव्हा बापूंना कळलं की माझे दोन्ही भाचे, माझी भाची यांना मला कानपूरला आणायचं, परंतु बालपणातच बहीण आशाबाईचं लग्न झालं. बापू जेव्हा मांडळला आले तेव्हा मांडळला येत असताना डोंगरगाव मार्गे मांडळला येतो माणूस, तेव्हा नदी लागते पांझरा. आमच्या बालपणामध्ये ती पांझरात दुथडी व्हायची, म्हणजे कमरेच्या वरती पाणी असायचं. तेव्हा साधनं नव्हती. बापूंनी नदीतून पार करून मांडळला आले. मला आणि विश्वासला मांडळून घेतलं, काठावर आले. एका खांद्यावरती मी, दुसऱ्या खांद्यावरती विश्वास. बापूंनी त्यांचा पैजामा खांद्यावर ठेवला आणि त्या नदीतून जेव्हा पार करत आणलं, त्यानंतर मला इतिहासातला प्रसंग आठवला की कृष्णाचा जन्म झाल्यानंतर वसुदेवाने जसं यमुना नदीमधून त्यांना पार केलं, तसं पांझरेच्या नदीमधून आम्हाला जेव्हा दोघं भावंडांना आणलं, त्यावेळेस मला असं वाटतं की बापू माझा लेकूरवाळा. कारण बापू माझा लेकूरवाळा हे लिहित असताना मी एक संत आहेत, त्यांच्या खांद्यावरती लेकरं आहेत, दोन कमरेवर आहेत, दोन खांद्यावर आहेत. मग विचार करतो की बापू तुम्ही त्या रूपात आले होते का? आमच्या जीवनात तुम्ही आलेत आणि आमच्या जीवनाला कलाटणी दिली. म्हणून बापू माझे लेकूरवाळा हा माझ्या जीवनातला भावनिक प्रसंग आहे. वा, बापूंचं जीवनातनं खूप काही शिकण्यासारखं आहे आणि मला असं दृढ विश्वास आहे की जे कोणी प्रेक्षक ही इंटरव्ह्यू बघतील ते भरपूर काही शिकतील बापूंच्या जीवनातून. तर मी तुमचे खूप खूप आभार मानतो आणि हे छोटंसं पुष्प बापूंच्या चरणावरती वाहतो आणि ही मुलाखत इथेच संपवतो. जय जय योगेश्वर.